आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी चिंचगुळाची चटणी। ही तुम्ही चाटचे वेगवेगळे पदार्थ त्याचप्रमाणे भेळीसाठी वापरू शकता, घरामध्ये कारल्याची भाजी वगैरे करतानाही वापरू शकता। त्यासाठी 1 वाटी चिंच 2 तास भिजत ठेवली होती, ती घ्यायची। आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। हे सगळं एका कुकरच्या डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि 1 शिट्टी करून घ्यायची आहे आपल्याला। 1 शिट्टी झाली, कुकर थंड झाला की चिंच व्यवस्थित मॅश करून घ्यायची। पाणी एका साईडला काढून घ्यायचं आहे आपल्याला, पाणी तसंच ठेवायचं आहे। चिंच व्यवस्थित मॅश झाली की ते जास्तीचं जे पाणी होतं त्यामध्ये मिक्स करायचं। त्यानंतर ही एका चाळणीच्या सहाय्याने व्यवस्थित छान अशी गाळून घ्यायची। तयार झालेला चिंचेचा कोळ त्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ, काळं मीठ, चाट मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तयार झालं आपली आंबट तिखट गोड चवीची चिंचगुळाची चटणी। ही फ्रीजमध्ये 2 महिने आरामात राहते। डिटेल रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे। व्हिडिओला लाईक करा आणि